बसमध्ये एका महिलेचा धक्कादायक प्रकार. कोल्हापूरहून पहाटे निघालेली एक बस, जिच्यात सगळे प्रवासी शांत झोपलेले, पण अचानक एका महिलेची विचित्र हालचाल सुरू झाली. लोकांना तिच्याकडे पाहून संशय येऊ लागला होता, पण महिला आहे म्हणून सुरुवातीला सर्वांनी दुर्लक्ष केलं. पण अचानक बसमधून धूर निघायला लागला. जेव्हा त्या महिलेला थांबून जाब विचारला, तेव्हा जे गुपित उघड झालं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. आता लोक बसमध्ये बसायला घाबरू लागले आहेत. ज्या बसला सगळ्यात सुरक्षित मानलं जातं, त्याच बसमध्ये 80 लोकांसमोर साक्षात काळ उभा राहिला होता. कोणालाच कल्पना नव्हती की ही महिला नेमकं काय करते, पण एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे हा मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला. तुम्ही जर बसने प्रवास करत असाल आणि जर अशी महिला तुम्हाला दिसली, असा प्रकार बसमध्ये दिसला, तर तातडीने उतरून जा, कारण की नवीनच प्रकार आता बसमध्ये सुरू झालाय, ज्यामुळे बसमधल्या 70 प्रवाशांसमोर यम दिसला होता. मग नेमकं या महिलेने असं काय केलं की ज्यामुळे 70 प्रवाशांसमोर काळ उभा राहिला? का संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला? का लोक बसमध्ये बसायला घाबरू लागले? चला जाणून घेऊया या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. ठिकाण होतं कोल्हापूरचं मध्यवर्ती बस स्थानक. पहाटेची वेळ होती, अजून उजाडलं नव्हतं. बस लांबून कुठून तरी आली होती. प्रवासी वाट पाहत होते. बस स्टँडवर प्रचंड गर्दी झालेली. थंडी असल्यामुळे सकाळी सकाळी थोडंसं धुक्याचं वातावरण होतं. समोर काही दिसत नव्हतं आणि अशातच एक गोव्याला जाणारी एक हायटेक लक्झरी बस प्लॅटफॉर्मवर आली. संपूर्ण वातानुकूलित बस होती, दिसायला एकदम चकचकीत. बसने बस स्टँडमध्ये टर्न मारला आणि फलाट क्रमांक 1 वर जाऊन उभी राहिली. प्लॅटफॉर्मवर ही बस उभी राहिली आणि तेवढ्यात जेवढे काय प्रवासी त्या बस स्टँडला उभे होते, सगळेच्या सगळे प्रवासी जवळपास त्या बसमध्ये शिरायला सुरुवात झाली. प्रचंड गर्दी झाली होती, पण बसमधून उतरणारे तितकेच होते. त्यामुळे कंडक्टरने सगळ्यात आधी सूचना दिली की उतरणाऱ्याला उतरू द्या, मग चढणारे चढा. आणि अखेर अशा प्रकारे या बसच्या प्रवासाला सुरुवात होणार होती. पण कोणालाच माहिती नव्हतं, जे लोक प्रवासी जे तिच्यामध्ये बसण्यासाठी गडबड करत होते, त्यांना माहिती नव्हतं की पुढील 15 मिनिटांमध्ये या बसमध्ये असा धक्कादायक प्रकार होणार होता की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडणार होती. उतरणारे प्रवासी तर नंतर हा व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी खुश होणार होते. हा व्हिडिओ पाहून त्यांना कदाचित वाटणार होते की आपण वाचलो. पण जे बसत होते, जे बसण्यासाठी गडबड करत होते, त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या आयुष्याचा कदाचित हा शेवटचा दिवस असू शकतो. सगळे प्रवासी चढायला लागले. सर्व प्रवासी आता हळूहळू, काही प्रवासी लाईन मध्ये चालत होते, काही प्रवासी सीटवर बसत होते. आता काही मिनिटांनंतर सगळे प्रवासी सीटवर बसले, पण ड्रायव्हरच्या अगदी मागच्या सीटवर एक महिलेने जागा धरली होती. एक अशी महिला जी बसमध्ये चढताना अगदी नॉर्मल वाटली, पण सीटवर बसल्यानंतर ती अशी काहीतरी विचित्र हालचाल करणार होती, ती अशी काहीतरी गोष्ट करणार होती की ज्यामुळे संपूर्ण राज्याला एक धक्का बसणार होता. ड्रायव्हरच्या अगदी मागच्या सीटावरच ही महिला, एक वयस्कर वृद्ध महिला होती. तिला हटवून ती त्या ठिकाणी बसली होती, जिची हालचाल सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. नॉर्मल पद्धतीनं बसमध्ये चढलेली ही महिला प्रवाशांकडे अतिशय विचित्र नजरेने पाहत होती. ज्यावेळेस तिथे एक वयस्कर म्हातारी बसलेली होती, तर त्या बाईने जवळपास त्या म्हातारीला ढकललंच होतं. म्हणाली, आजी तुम्ही दुसऱ्या सीटवर जाऊन बसा, तुम्ही मागच्या सीटला बसा. त्या आजीने तिथे जागा धरली होती, पण या महिलेची मागे जागा होती. पण त्या आजीने समजूतदारपणा घेतला आणि ती मागे बसली. आणि ती महिला जी ड्रायव्हर सीटच्या मागे बसली आणि खरा गेम इथूनच सुरू झाला. ती महिला जेव्हापासून बसली होती तेव्हा ती वारंवार आपल्या बॅगेत हात घालत होती, आजूबाजूला अगदी विचित्र नजरेने पाहत होती. अखेर सगळेजण बसले होते. कंडक्टरने बेल दिली आणि त्यानंतर बस सुरू झाली. काही वेळातच बस आगारामधून बाहेर निघली. शहराच्या गजबजाटापासून दूर बस त्या ठिकाणी चालली होती. पहाटची वेळ असल्यामुळे शहरामध्ये फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे पटकन बस कोल्हापूर शहराच्या बाहेर हायवेवर गेली. आता यामुळे बहुतांश प्रवासी जे पूर्वीच्या पासून प्रवास करत आले होते ते तर झोपलेलेच होते, आणि बरेचसे प्रवासी सकाळी बसमध्ये चढायचं म्हणून लवकर उठून आवरून आले होते. त्यांच्या डोळ्यावर झोपेची तार आली होती, त्यामुळे सगळेच जण झोपले होते. पण ती जी महिला होती, ती महिला शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच भाव होते, की मध्येच तिचा चेहरा दुःखी व्हायचा, तर मध्येच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक यायची. एक विचित्र आवाज, एक विचित्र हालचाल त्या महिलेकडे बघून जाणवत होती. जवळपास आता प्रवास सुरू झाला होता. कोल्हापूरपासून बरेच लांबपर्यंत गाडी गेली होती आणि अजून कसल्याही प्रकारचा संशय त्या महिलेवर येत नव्हता. आणि खरा जो विषय होता तो आता इथून पुढे सुरू होणार होता. प्रवास आता जवळपास अर्ध्यावर आला होता आणि अचानक पहिलीच एक त्या प्रकरणामधली थिंगी समोर आली. पहिलंच या प्रकरणातलं पहिलं पान उघडणार होतं ते म्हणजे अचानक बसमध्ये एक उग्र आणि गुदमरणारा वास पसरू लागला.
आता प्रवासी जवळपास झोपलेले होते, काही थोडेसे जागे झाले होते, कारण की आता जवळपास उजाडलं होतं. बराचसा वेळ म्हणजे 1 तास दीड तास वेळ त्या ठिकाणी झालेला होता. साधारणपणे एक सूर्य उगवला असल्यामुळे काही प्रवासी जागे झाले होते, तर काही पेंगळलेल्या अवस्थेत बसलेले होते. आता हा वास इतका प्रचंड उग्र झाला की झोपलेले प्रवासी खोकत जागे झाले. सुरुवातीला काहींना वाटलं की इंजिनमध्ये बिघाड झाला असावा, पण जेव्हा एअर कंडिशनच्या व्हेंटमधून पांढरा धूर बाहेर येऊ लागला तेव्हा सर्वांची पाचावर धारण बसली. जवळपास 5 किलोमीटर हा वास बदलत होता. सुरुवातीला थोडासा वास आला, नंतर वास वाढला. वास वाढत वाढत आता सगळेजण त्या ठिकाणी जागे झाले. तर काही जणांनी जे शेजारी बसले होते त्यांना जागा केलं, काहींनी पुढच्या शीटवरल्यानं जागा केलं, काहींनी मागच्या शीटवरल्यानं जागा केलं. हळूहळू वासाचं रूपांतर उग्र वासामध्ये होत होतं. आणि पाहतं तर काय, अगदी 10-15 किलोमीटर गेल्यानंतर तर ECचे जे व्हेंट आहेत, म्हणजे गाडी वातानुकूलित होती, जिथून ECची गार हवा येत होती, त्याच गार हवेमधून हळूहळू हळूहळू पांढरा धूर बाहेर येऊ लागला होता. आता अखेर हा धूर पाहून लोकांच्या पाचावरची धारण बसली. बसच्या काचा सीलबंद होत्या, त्यामुळे धूर जो होता बाहेरून आत येण्याचं तर काही कारण नाही. मग नेमकं हा धूर कुठून येत होता, काय कोण करत होतं की ज्यामुळे हा धूर येत होता. आता त्याचबरोबर अगदी भीतीचं प्रमाण प्रचंड वाढू लागलं होतं. हा धूर नेमकं कुठून येतोय, आणि काही कळायच्या आत लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जी आजी त्या महिलेने पाठीमागे बसवली होती ती तर प्रचंड खोकू लागली, कारण की बसच्या काचा सील बंद होत्या आणि धूर बाहेर जाण्यासाठी कुठली जागा नव्हती. धूर आतच साचू लागला. लोक ओरडू लागले, ड्रायव्हर गाडी थांबवा. पण ड्रायव्हरनं गाडी थांबवली नाही, कारण की ड्रायव्हरला ऐकूही जात नव्हतं आणि त्यामुळे धूर बाहेर जाण्याऐवजी आतच साचू लागला. लोक ओरडू लागले, गाडी थांबवा, पण स्पीड वाढला होता. आणि याच दरम्यान एक सरकारी अधिकारी त्या महिलेवर त्या ठिकाणी शेजारी बसला होता. एक अधिकारी एका बस स्टँडहून बसला होता, जो एका कुठल्या तरी सरकारी विभागात कामाला होता. त्याच्या गळ्यात कुठलं तरी आय कार्ड लटकवलेलं होतं. सगळ्या जणांना आता त्या महिलेचा संशय येत होता, कारण की त्या महिलेने अचानक एक बॅग खाली घेऊन ती बसली होती आणि लोकांना वाटत होतं ती नेमकं काय आहे, कारण की आता त्या महिलेवर दाट संशय आला होता. ती महिला रडत होती, तिच्या हातातली हालचाल थांबत नव्हती. तो अधिकारी उठला, तातडीने त्याच्या जवळ गेला आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचे धाबे दाणाले. तणान इतका वाढला की बसमधील तरुण मुलांनी त्या महिलेची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की तिच्या बॅगेत काहीतरी ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटक आहेत. लोक आरडाओरडा करत होते, ही बाई आपल्याला मारणार, हिच्याकडे काहीतरी आहे. भीतीचं रूपांतर प्रचंड रागात झालं. लोकांनी त्या महिलेला धारेवर धरलं. तिला अक्षरशः लोक विचारू लागले. आता त्याचबरोबर आता पुढे जशी बस चालली होती, पुढे घाट सुरू झाला होता. आज जसं जसं बस पुढे जात होती तसं तसं लोकांचं धुराचं प्रमाण वाढत होतं. मृत्यू समोर दिसत होता. एक घाट चालू होता, पण याच वेळी एका अधिकाऱ्याने आणि एका माजी सैनिकांनी हिंमत दाखवली. त्यांच्या लक्षात आलं की या बाईची काही चूक नाहीये. या बाईच्या बॅगही चेक केली, त्या बाईच्या बॅगमध्ये काहीच नव्हतं. मग धूर नेमकं कुठून येत होता. लोकांना आता भीती वाटायला लागली होती. पण तेवढ्यात एक माजी सैनिक त्या बसमध्ये बसलेले होते. त्यांनी ड्रायव्हरच्या केबिनचा दरवाजा जोरात तोडला. जसा दरवाजा उघडला तसा धुराचा एक मोठा लोट बाहेर आला आणि तिथे जे दिसलं त्याने सर्वांच्या तळपायाच्या मस्तकात गेली. तो ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार क्लीनर दोघंही थोडीशी खिडकी उघडी ठेवून चक्क सिगारेट ओढत होते. त्या काही लोकांना वाटलं की ते काही नशिले पदार्थ ओढत होते आणि त्या नशिल्या धुरामुळे ECच्या चुकीच्या सेटिंगमुळे तो सगळा विषारी धूर प्रवाशांच्या डब्यात गुंतला. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ते आपली नशा पूर्ण करत होते. पण त्या महिलेचं काय, लोकांनी जेव्हा तिची बॅग जबरदस्तीने उघडली तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणवले. त्या बॅगेत कोणतंही काहीच नव्हतं. त्या बॅगेत होतं एक मातीचं मडकं आणि काही जुने कपडे. ती महिला रडत ओरडली, माझ्या आईचा मृतदेह कोल्हापूरला राहिलाय, मी तिच्या अस्थी घेऊन गावी चालले. मला वाटलं हा धूर माझ्या आईच्या शापामुळे येते, म्हणून मी घाबरून देवाची प्रार्थना करत होते. मी गुन्हेगार नाही. ज्या महिलेला 70 लोक मृत्यूचं कारण समजत होते, ती बिचारी स्वतःच्या आईच्या निधनाच्या दुःखात बुडाली होती. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. पोलिसांनी त्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई केली असून आता ST बसवाल्यांनी या प्रकरणाला बेजबाबदार कृत्याविरुद्ध रेड अलर्ट जारी केला असून हा प्रसंग केवळ एका प्रवासाचा नाहीये, तर तो 70 जणांच्या मृत्यूशी चाललेला खेळ होता. सुदैवाने एका व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे कोणाचा बळी गेला नाही. पण ही घटना आपल्याला शिकवते की प्रवासात सतर्क राहणं किती गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा बेजबाबदार व्यक्तींना काय शिक्षा व्हायला हवी, आपण नेमकं काय काळजी घ्यायला हवी, त्या महिलेसोबत जे झालं त्याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर प्रवासी सावध